नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपले स्वागत। पोलीस भरती 2025 बद्दल आपण इथे बघणार आहोत। तर जर तुम्ही प्रश्नपत्रिकेंचंच विश्लेषण केलं नसेल, आता प्रत्येक विभागाच्या प्रत्येक जिल्हानिहाय पेपर्स आहेत, तर त्याच्यावरून एक ॲनालिसिस वरून क्वेश्चन्स आपले टॉपिक्स निघतात की हे टॉपिक आपल्याला करायचेच आहेत। तर ते टॉपिक आज आपण बघणार आहोत की कोणते टॉपिक तुम्हाला मेनली इम्पॉर्टंट करायचे आहे आणि त्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। मग यामधले आता कोणता एकही टॉपिक तुम्हाला इथे स्किप करायचं नाहीये, हे टॉपिक करायचेच आहेत। प्लस तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केले जीएस चा जो पार्ट आहे त्याचा आवाका जास्त आहे, त्यामुळे हे टॉपिक तर तुम्हाला करायचेच आहेत। प्लस त्या व्यतिरिक्त जे इतर टॉपिक्स आहेत ते तुम्ही ॲड करू शकता। त्याच्यावरती आपण प्रत्येक टॉपिक्स वरती हळूहळू आपण एक एक कव्हर करून घेणार आहोत। त्यामध्ये आता आपण बघूया की आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत। तर यामागे हे असं लिहिण्यामागचं कारण की कोणत्या आपल्याकडून काय चुका होतात की क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिसच नसतं, की कशावरती प्रश्न विचारला जाणार आहे हे आपल्याला माहीतच नसतं। की पुरस्कार आता नियुक्ती विचारली आहे, तर नियुक्तीमध्ये तुम्हाला मेनली नाव विचारायचं, नियुक्ती कोणाचं झाले त्या व्यक्तीचं नाव माहीत असलं पाहिजे, कोणत्या विभागामध्ये झालेली आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन असली पाहिजे। आणि जो आपला अभ्यास असतो त्या व्यतिरिक्त आपण थोडं जे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत एक्स्ट्राच बघत बसतो, मग एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होत नाहीये, त्यामुळेच हे टॉपिक्स देण्यामागचं कारण आहे। तर काही टॉपिक्स आहेत जे आपल्याला पर्टिक्युलरली करायचे आहेत, तर ते आपण डिटेलमध्ये बघूया। तत्पूर्वी ज्या इन्फिनिटी पोलीस भरतीची जी बॅचेस आहे ती रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल आहे आणि त्यासाठी जी फीज असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यानंतर बॅचेस मध्ये तुम्हाला काय प्रोव्हाइड करून दिलं जाणार आहे ते सुद्धा आपण इथे डिटेल मध्ये बघूया। तर यामध्ये जे तज्ञ सर आहेत सर्व त्यांच्याद्वारे तुम्हाला इथे मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स सुद्धा अवेलेबल होणार आहेत। मग तुम्हाला त्यामध्ये नोट्स अवेलेबल होतील, प्लस तुम्ही टेस्ट सुद्धा देऊ शकणार आहात आणि या सगळ्यासाठी तुम्हाला जी व्हॅलिडिटी असणार आहे ती 1 इयरची असणार आहे। त्यानंतर जे लेक्चर्स आहेत ते नंतर लाईव्ह स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि आपण सुद्धा व्हिडिओच्या स्वरूपामध्ये सर्व अटॅच्ड आहोत, तर त्याद्वारे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळत राहणार आहे। तर याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे 9530120002 या नंबरशी, आणि तुम्हाला जे आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचे जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे। यासाठी जी फीज आहे ती 499 रुपये आहे। तर आपण टॉपिक्स बद्दल बघूया की कोणते टॉपिक करून जायचे आहेत। तर आता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीबद्दल चा जो विषय आला, तर आपण मेनली कसं लक्षात ठेवतो की अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स करायचं आहे, पॉलिटी आता राज्यव्यवस्थेचे टॉपिक करतो, जॉग्राफी करता महाराष्ट्राचा, ठीक आहे। तर एवढंच तुम्ही एक टॉपिकचं ॲनालिसिस केलेलं असतं, तर त्यामध्ये डिटेल काय करायचं आहे ते आज आपण इथे बघणार आहोत। तर त्यापूर्वी जर तुम्ही पंचायत राज बद्दल करत असाल तर पंचायत राजमध्ये स्थानिक प्रशासनाबद्दल तुम्हाला सर्व माहीत असलं पाहिजे की बलवंतराय मेहता समिती कधी आली, तिने काय कार्य केलं, त्रिस्तरीय समिती काय आहे याबद्दल तुम्हाला बघायचं आहे। त्यानंतर महसूल प्रशासनाबद्दल, त्यानंतर जे पोलीस प्रशासन आहे त्याबद्दलचं नॉलेज असणं गरजेचं आहे। त्यानंतर जेव्हा भारतीय राज्यव्यवस्था याविषयी तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला कलमांबद्दल अभ्यास करायचा आहे सर्वप्रथम। त्यानंतर जे संविधानाचे भाग आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे, जे 12 परिशिष्ट आहेत त्याबद्दल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे। त्यानंतर जे 1 ते 51 आहेत हे तर तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत। त्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल, महान्यायवादी, महाधिवक्ता, नंतर जे आयोग आहेत जसं निवडणूक आयोग, वित्त आयोग यांबद्दलची कलम, हे जे बेसिक आहे ॲटलिस्ट एवढं इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे टोटल कॉन्स्टिट्यूशनचं। कारण की आता जर जीएसचा जर पार्ट बघितला तर प्रत्येक सब्जेक्टचा खूप मोठा आवाका आहे, पण त्यातलं मेनली काय करायचं आहे हे आपण इथे बघतोय। त्यानंतर बजेट तर तुम्हाला करूनच जायचं, यातलं कोणतेच टॉपिक आता तुम्हाला स्किप नाही करायचं आहे। बजेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर जे आत्ताचं रिसेंटमधलं आहे, जे आपले इकॉनॉमिक इयर असतं अर्थव्यवस्थेचं जे आहे ते 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत आहे, मग ते तुम्हाला इथे करायचं आहे। त्यानंतर जे पुरस्कार आणि सन्मान, मग कोणाला पुरस्कार मिळाले याबद्दल आपण इथे बघणार आहोत। मग पुरस्कारामध्ये जे महत्त्वाचे आहेत, नोबेल पुरस्कार आहे, दादासाहेब फाळके आहेत, राष्ट्रीय पुरस्कार आहेत, त्यानंतर क्रिकेटमध्ये मिळालेले जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार तुम्हाला करायचे आहेत, ठीक आहे। त्यानंतर समित्या आणि आयोग, समित्या आणि आयोगाच्या बाबतीत समित्या आणि आयोग करत असताना जे इकॉनॉमिक्सच्या म्हणजे अर्थव्यवस्थेच्या ज्या समित्या आहेत त्याबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की कर विषयक समिती कोणती आहे,
त्याच्यानंतर वित्तविषयक समिती कोणती आहे, या समित्या एक फॅक्च्युअल तुम्हाला असं सेपरेट काढायचं आहे. तर हे त्याच्यात पूर्ण ॲनालिसिस केलेलं आहे की मेनली हे टॉपिक करायचे आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा जेव्हा भूगोल करताय तर आता तुम्हाला पृथ्वी जग आहे, पण जगाचा भूगोल तुम्हाला जास्त विचारला जात नाहीये. पण पृथ्वी येत आहे तर त्याच्यामध्ये अक्षवृत्त, रेखावृत्ते, किती रेखावृत्ते आहेत, खालून वरती जाताना अक्षवृत्तापासून विषुवृत्ताकडे जाताना जेव्हा होतं विषुवृत्तावरचे जो तापमान आहे ते कसं आहे याबद्दल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याला पर्यावरणाची जोड दिलेली आहे. मग वने, त्याच्याबद्दलचे अभयारण्य, त्यानंतरचं जे राष्ट्रीय जे आहेत वन्यजीव अभयारण्य त्याबद्दल इन्फॉर्मेशन असणं, काही जे करंटमध्ये चाललेलं आहे त्याबद्दल माहिती असणं, हे तुम्हाला GSचा जो पार्ट आहे. त्यानंतर विज्ञानामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. आता भौतिकशास्त्रामध्ये यासाठी तर तुम्हाला एक बेस्ट सोर्स आहे की तुम्ही 10th पर्यंतचा सायन्स करायचा आहे. विज्ञान विषय 10वी पर्यंतचा एक व्यवस्थित करणं, त्याद्वारे तुम्हाला विज्ञानाचे मार्क्स तुमचे जाणार नाही. 10वी पर्यंतचं 10वी 11वी जास्तीत जास्त 11वी 12वी पर्यंतचं जे सायन्स आहे ते व्यवस्थित करायचं आहे. पण मेनली 10th पर्यंत त्यावरती लक्ष द्यायचं आहे. त्यामध्ये इतिहासामध्ये भारतीय आणि महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राचा इतिहास जास्त प्रमाणात विचारला जातो. म्हणजे चळवळी आहेत, राष्ट्रीय चळवळी का आहेत, नंतर राष्ट्रीय सभेबद्दल आहे, त्याच्यानंतर प्रार्थना समाज आहे, आर्य समाज आहे. हे जे मेन टॉपिक आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर समाजसुधारकांमध्ये सर्वच एक्झाम्समध्ये ह्याच्यावरती जास्त भर दिला जातो की असे समाजसुधारक ज्यांनी स्त्रियांच्या चळवळीबाबत जास्त कार्यरत केलेले आहेत, अशा समाजसुधारकांवरती प्रश्न विचारले जातात. मग ते तुम्हाला टॉपिक करायचे आहेत. त्यानंतर जे आधुनिक आणि महाराष्ट्रात तसेच महाराजांचा जो इतिहास आहे तो एक बेसिक माहीत पाहिजे की बाबा जयंती कधी, आता 19 फेब्रुवारी, बाकीचे जे डेट्स आहेत, त्याच्यानंतर जन्मस्थळात वाले हे जे अपडेट्स आहेत ते एक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. एक आपण ॲज अ पोलीस म्हणून एक काम करतो तर एक तुम्हाला ही इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. समाजसुधारकांवरती आपण बोललोय. त्यानंतर जे IT चा जो पार्ट आहे तर कम्प्युटर बेस तुम्हाला जास्त काही डीप क्वेश्चन विचारले नाही जाणार आहेत. तर तुम्हाला काही फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, जसं 1 TB काय, PDF काय, हे असे जस्ट फुल फॉर्म किंवा त्याच्याबद्दल फॅक्ट, इनपुट, आउटपुट हे इन्फॉर्मेशन्स तुम्हाला ठेवायचे आहेत. महाराष्ट्राबद्दल आपण बघितलं की नद्या, धरणे, खनिजे त्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे. आता महाराष्ट्राचा भूगोल अभ्यास करताना एक मॅपच ठेवायचा आहे आणि त्या मॅपवरती सर्व मेन्शन करायचं एकत्रच. आता नद्या आहेत तर एकाच मॅपवरती सर्व नद्यांबद्दलचा मॅप करायचे आहेत आणि त्याद्वारे करायचं. आता हे कसं मॅपिंग करायचं आहे, कोणाला याबद्दल डाऊट असेल आपण पुढे हळूहळू सेशन्समध्ये तसं करूया. त्यानंतर चालू घडामोडी ॲटलिस्ट मिनिमम 6 महिन्याच्या चालू घडामोडी करायच्या आहेत. आता एक्झामचं थोडंसं पुढे ढकलण्याचं चालेल, नोव्हेंबरपर्यंत त्यांनी काय अपडेटमध्ये सांगितलंय. तर मग त्याद्वारे कसं आहे ती आता तुमच्याकडे एक वेळ आहे की पूर्ण रिव्हिजन करू शकता तुम्ही आणि त्याद्वारे जी पद्धती आहे आपल्या की तेवढं करू शकता. मग आता पाठीमागचं मिनिमम 6 महिन्याचं करंट करायचं आहे. 1 इयरचं केलं तर वेल अँड गुड आहे की तुमचे करंटचे मार्क्सच जाणार नाही. परंतु जर 6 महिने एकदम परफेक्ट करायचे आहेत, पुरस्कार, नियुक्ती, त्याच्यानंतर जे राष्ट्रीय, प्रादेशिक या सर्व घडामोडी आहेत त्या फिक्स क्वेश्चन्स करायचे आहेत आणि त्यानंतर पुढे जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की मॅथ्स रिझनिंगला खूप भर दिलेला आहे. तर ऑलमोस्ट सर्व टॉपिक दिलेत, यातलं काहीच टॉपिक स्किप करायचे नाहीयेत. तर तुम्हाला हे टॉपिक करायचे आहेत. अपूर्णांक, पूर्णांक, त्याच्यानंतर रोमन, संख्यामाळा, अक्षरमाळा याच्यावरती प्रश्न असतो. वर्ग, घन आणि घातांक याच्यासाठी ज्या ट्रिक्स असतात त्या वाईज करायचं आहे. पदावली, लसावी, मसावी, सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा, त्याच्यानंतर साधे आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, गुणोत्तर प्रमाण, वेग, वेळ, अंतर यावरती खूप प्रमाणामध्ये प्रश्न बघायला मिळतात प्रत्येक एक्झाम्समध्ये. काळ, काम, वेग, त्यानंतर पाण्याची टाकी आणि नळ, सूट, कमिशन, दलाली, परिमाणे आणि भूमिती. आता वर्बल रिझनिंग आणि लॉजिकल रिझनिंगचे सुद्धा आपण क्वेश्चन्स पुढे बघणार आहोत. जसं की आता वर्बल रिझनिंगमध्ये तुम्हाला नंबर सिरीज आहे, अल्फाबेटिकल सिरीज आहे. या दोघांच्या साम्यावरून तुम्हाला ॲनालॉजी करायला मिळतं की असं बघा की अक्षरमाला पण असते आणि अंकमाला पण असते आणि त्यावरून तुम्हाला आन्सर्स काढायचे असतात. त्या ॲनालॉजीचे साम्यबंधाचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळतात. त्याच्यानंतर ऑड मॅन आउट यातलं वेगळं सिरीज काय आहे ती ओळखायची आहे. त्यानंतर मिसिंग नंबर,
आणि नंतर सांकेतिक शब्द म्हणजे कोड दिलेला असतो, त्या कोडवरून सांगायचं की याचं उत्तर काय येईल किंवा पुढचा कोड काय येईल. ABCD दिलंय, मग त्याच्या पुढचं काय येत आहे. इझी वेनी आहेत किंवा हार्ड लेवलला पण काही क्वेश्चन्स असतात. आता एचा सेम डबलचा दिलाय कोड, नंतर BC आहे, मग हाच कोड इथे काय येतो, ABC देतो, मग मध्ये काहीतरी गॅप असेल, मग इथे काय येईल. अशा लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. त्यानंतर जो नॉन व्हर्बल रिझनिंगचा जो पार्ट आहे त्यामध्ये मिरर इमेज आणि वॉटर इमेज, तर आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा. आता इथे एखादी प्रतिमा आहे, त्याचीच ती अशी प्रतिमा कशी दिसेल, मग त्याबद्दलचे तुम्हाला जे ऑप्शन्स असतात त्याद्वारे सुद्धा हे प्रश्न इथे बघायला मिळतात. त्यानंतर पाण्यातील प्रतिमा, आकृतीचा क्रम, इमेज सिरीज वरती क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर इमेज ॲनालॉजी, ऑड फिगर. आता हे टॉपिक असे नाही आहेत की तुम्हाला कोणते तरी काढून टॉपिक्स तुम्हाला दिलेत, यावरती प्रश्न आहेत. सर्व सिरीज सगळ्या जिल्हानिहाय एकत्र प्रश्नपत्रिकांवरून हे ॲनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे, आकृती पूर्ण करा, त्याच्यानंतर फिगर कम्प्लिशनवरती प्रश्न बघायला मिळतील. त्यानंतर जे जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये तुम्हाला दिशा ज्ञान, डिरेक्शन, त्याच्यानंतर नातेसंबंध, योग्यता आणि त्याचे स्थान, तर्कावर आधारित प्रश्न की A आणि B आहे तर मग C बद्दल तो तिथे प्रेझेंट होता की नव्हता, त्याची उपस्थिती होती की नव्हती, याद्वारे काही असे तर्क अनुमान काढायला येतं की A खरं बोलत आहे पण B त्याचा मित्र खोटे बोलत नाही. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत तुम्ही बघितले असतील ते प्रश्न येतात. त्यानंतर बैठक व्यवस्था, समोरून 5वा आहे, मागून 8वा क्रमांक लागतो, तर किती विद्यार्थी मध्ये बसलेले आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कॅलेंडर तुम्हाला एखादा दिलेलं जातं, आता 26 जानेवारी 2025 रोजी कोणता वार असेल, असे प्रश्न विचारले जातात. तर हे टॉपिक्स एक करायचे आहेत. त्यानंतर घड्याळे, एजेसवरती, त्याच्यानंतर वेन डायग्रामचे प्रश्न चुकवले नाही पाहिजेत. त्याच्यानंतर इथे हस्तांदोलन आहे. हस्तांदोलन म्हणजे ते 2 विद्यार्थ्यांनी हात मिळवले, तिसरे परत 3-4 आले, असे जे हँडशेकवाले क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर नोटा, नाणी यांच्याबद्दल आहे. ओके, आकृत्यांची संख्या मोजणे हे तुम्हाला ॲप्टिट्यूडमध्ये करायचे आहेत. त्यानंतर जेव्हा वर्णमाला मराठीमध्ये तुम्हाला मेनली प्रयोग, समास या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर वर्णमाला करायचं आहे. आणि जे इतर टॉपिक आहे जसं अव्यय आहेत, शब्दयोग्य अव्यय आहे, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याबद्दल. त्याच्यानंतर लिंग विचार, वचन विचार, संधी, शब्दांच्या ज्या जाती आहेत त्या सर्व करायच्या आहेत. त्यानंतर काळ, प्रयोग आणि समास तुम्ही इतरही एक्झाम्सचं प्रिपरेशन करत असाल, प्रयोग आणि समासवरती प्रश्न आहेत. प्रत्येक सरळ सेवेमध्ये प्रयोग आणि समासवरती प्रश्न आहेत, त्यामुळे इथे क्वेश्चनचे मार्क्स गेले नाहीच पाहिजेत. त्यानंतर अलंकार, अलंकारिक शब्द, विरामचिन्हे, शब्दसिद्धी, त्यानंतर जे कानडी शब्द आहेत, पोर्तुगीज शब्द आहेत, असे शब्द तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर अशुद्ध आणि शुद्ध शब्द, सगळ्यात मेन पार्ट आहे हा. समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दसमूहाबद्दल शब्द, त्यानंतर म्हणी, वाक्यप्रचार, समूहदर्शक शब्द यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जो वाक्य पृथक्करणचा जो पार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या कव्हर करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि हे काही टॉपिक्स आहेत ते तुम्हाला मिस करायचे नाहीच आहेत. तर तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर एकदा काढून घ्या वाटलं तर. ठीक आहे, स्क्रीनशॉट तुम्हाला ह्या टॉपिक्सचे काढून घ्यायचे असतील तर काढून घ्या. आणि हे टॉपिक्स तुम्हाला स्किप करायचे नाहीच आहेत. त्याबद्दल पुन्हा जे डिटेल सब्जेक्ट आहे GSचा खूप मोठा आवाका आहे. GS करताना तुम्हाला सब्जेक्ट्सवर लक्ष द्यायचं आहे, पण पर्टिक्युलर जे आहेत त्याबद्दल पण तुम्हाला कोणते विशेषतः टॉपिक करायचे आहे, जसं की भारतीय राज्यव्यवस्था आहे, विज्ञान आहे, तर यामध्ये पण कोणते इम्पॉर्टंट टॉपिक करायचे आहे त्याबद्दल सुद्धा आपण पुढे व्हिडिओ बनवू. जर तुम्हाला असे टॉपिक्स हवे असतील तर तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.